dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या आपल्या या पहिल्या लेक्चरमध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणूया आपण हवं तर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि सर्वप्रथम आपण स्कॉलरशिपसाठी निवडले गेले आहात किंवा आपण स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात त्यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि पुढील तुमच्या अभ्यासासाठी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या आपल्या स्कॉलरशिपच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं स्वरूप जो विषय मी तुम्हाला शिकवणार आहे त्या विषयाचं काय आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न कोणकोणत्या घटकावर किती किती विचारले जातील ते बघणार आहोत. आणि एक घटक जो आहे तो सुद्धा आज आपण अभ्यासणार आहोत. तर आता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ते आहे आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं स्वरूप इयत्ता 8वीचं, म्हणजे तुम्ही ज्या वर्गात आहात त्या वर्गाचं. एकूण 2 पेपर असणार आहेत, पेपर पहिला आणि पेपर दुसरा. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा अर्थात इंग्लिश लँग्वेज, बिकॉज वी पीपल आर स्टडिंग इन इंग्लिश मीडियम, सो द फर्स्ट लँग्वेज इज इंग्लिश. देन द सेकंड वन मॅथमॅटिक्स इन फर्स्ट पेपर. पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज इंग्लिश अँड द सेकंड पार्ट इज ऑफ मॅथमॅटिक्स. प्रथम भाषेला म्हणजे इंग्रजीला एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि त्याचे गुण 50 असणार आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. द सेम थिंग इज फॉर मॅथमॅटिक्स ऑल्सो. 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. सो टोटल क्वेश्चन्स 75 अँड टोटल मार्क्स 150 फॉर पेपर फर्स्ट. पहिल्या पेपरला 75 प्रश्न असतील एकूण प्रथम भाषेचे आणि गणिताचे मिळून, आणि 75 गुणिले 2 म्हणजे एका प्रश्नाचे 2 गुण असे 150 गुण असणार आहेत. आणि हे सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ असणार आहे 1 तास 30 मिनिटाचा, म्हणजे 1.5 तास, 1.5 hour. नाउ व्हॉट अबाउट सेकंड पेपर? दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो तृतीय भाषेचा आहे. अँड इन स्कॉलरशिप आवर थर्ड लँग्वेज इज मराठी. इथे आपण मराठी ही आपली तृतीय भाषा आहे. सेम थिंग, 25 क्वेश्चन्स अँड 50 marks. Each question is for 2 marks. Then IT, intelligence test, in the second part of the second paper. That is also for 100 marks and 50 questions will be there in the question paper. So total number of questions 75 and total marks 150. And the timing same 1.5 hour. पहिल्या पेपरला 1.5 तास असणार आहे, दुसऱ्या पेपरला 1.5 तास असणार आहे. आणि एकूण प्रश्न दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला सोडवायचे 75 क्वेश्चन्स. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा इंग्रजी, दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा असणार आहे मराठी. पहिल्या पेपरमध्ये दुसरा भाग आहे गणिताचा आणि दुसऱ्या पेपरमध्ये दुसरा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणीचा, इंटेलिजन्स टेस्टचा. तर मी तुम्हाला शिकवणार आहे दुसऱ्या पेपरमधली तृतीय भाषा अर्थात मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण अभ्यासणार आहोत तृतीय भाषेचा अभ्यास करणार आहोत, मराठीचा अभ्यास करणार आहोत. आणि नेमका मराठीचा सिलेबस काय आहे, काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे ते आपण आता बघूया. आणि घटक कोणते आहेत, मग त्या घटकावर आणखी कोणकोणते उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला घटक जो आहे तो आहे आकलनाचा. आकलन म्हणजे किती आपल्याला एखादी गोष्ट समजली ते चेक करणं, ते टेस्ट करणं. आणि आकलन या घटकावर आधारित प्रश्नांच्या माध्यमातून आपली अंडरस्टँडिंग चेक केली जाते. तर याच्यामध्ये जे उपघटक आहेत त्यात आहे पहिला उतारा व त्यावर आधारित प्रश्न. अतिशय सोपा हा प्रकार आहे. एक उतारा दिलेला असणार आहे आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आता उतारा तिथेच आहे, प्रश्न तिथेच आहेत, त्यामुळे उतारा जर आपण नीटपणे काळजीपूर्वक वाचला तर त्या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी सहजरित्या सोडवता येऊ शकतात. त्यामुळे हा अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर कविता व कवितेवर आधारित प्रश्न सेम जसं उतार्यामध्ये आहे. उतारा काळजीपूर्वक वाचला तशीच कविता जर आपण काळजीपूर्वक वाचली तर कवितेवर आधारित प्रश्नांची सुद्धा उत्तरं आपण देऊ शकतो. आता ह्या प्रत्येक घटकाविषयी डिटेलमध्ये आपण जेव्हा जेव्हा तो पर्टिक्युलर घटक अभ्यासणार आहोत तेव्हा बोलणारच आहोत. आज फक्त
आपण इंट्रोडक्शन करून घेऊया आपल्या तृतीय भाषेच्या म्हणजेच मराठीच्या सिलॅबसचं. नंतर आकलन आणि शब्दसंपत्तीमध्ये आपल्याला आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. जसं सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे शब्द एकत्र आले आणि ते सुसंगत असतील, त्यातून काही अर्थबोध होत असेल तर त्याला आपण वाक्य म्हणतो. आणि अशी अनेक वाक्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिच्छेद बनतो. मी शाळेत जातो हे एक वाक्य झालं, जातो शाळेत मी किंवा शाळेत मी जातो. अशी शब्दांची जागा जर आपण बदलली तर ते वाक्य आपल्याला सुसंगत वाटत नाही किंवा त्यातून पाहिजे तो अर्थ निघत नाही. परिच्छेदाच्या बाबतीत सुद्धा तेच असतं की शब्दापासून वाक्य बनलं आणि वाक्यांपासून जो परिच्छेद बनतो ती अतिशय सुसंगत असली पाहिजेत. नंतर चौथा आहे बघा संवाद व त्यावर आधारित प्रश्न. दोन किंवा अधिक लोक जेव्हा एकमेकांशी बोलतात त्याला आपण संवाद म्हणतो. त्या दोन व्यक्तींमधला किंवा कोणताही संवाद दिलेला असेल आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे शब्दसंपत्ती खूप महत्त्वाचा घटक आहे आणि कोणत्याही भाषेची श्रीमंती जी आहे ती शब्दसंपत्तीवरून ठरत असते की एखाद्या भाषेमध्ये किती शब्द आहेत किंवा एखाद्या शब्दासाठी पर्यायी शब्द किती आहेत याच्यावरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. आणि आपली मराठी भाषा ही त्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. म्हणजे एका शब्दासाठी 2-3 शब्द तर आरामात आपल्याला मराठी भाषेत सापडतात. उदाहरणार्थ पाणी हा एक शब्द आहे. आता पाणी या शब्दासाठी जल हा दुसरा शब्द आहे किंवा नीर हा एक शब्द आहे. असे अनेक शब्द आपल्याला त्यासाठी मिळू शकतात आणि ते आपल्या भाषेमध्ये आहेत. तर समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द. इथे काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार कशा प्रकारे शब्दांना दिलेले आहेत त्यावरून तो शब्द शुद्ध आहे की अशुद्ध आहे ते आपल्याला ओळखायचं असणार आहे. नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व म्हणी. खरं म्हणजे मराठी तुम्ही इयत्ता 5वीपासून शिकत आलेले असल्यामुळे आणि त्याआधीसुद्धा मराठीचा अभ्यास केलेला असल्यामुळे तुम्हाला ही सगळी जे उपघटक आहेत ते माहीत आहेत की वाक्प्रचार म्हणजे काय, म्हणी म्हणजे काय, जोड शब्द म्हणजे काय. जेव्हा 2 अक्षरं एकमेकाला जोडली जातात आणि शब्द तयार होतो तेव्हा तो जोड शब्द असतो. जसं की हा शब्द आहे. त्या संदर्भात आपल्याला या घटकामध्ये माहिती घ्यायची. त्यानंतर शब्दसंपत्तीमध्ये एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द. म्हणजे शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत असे सुद्धा काही शब्द आपल्याकडे आहेत. हे सगळं आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत जेव्हा हा घटक आपण शिकू. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे वर्णविचार, शब्दांच्या जाती, लिंग, वचन हे कार्यात्मक व्याकरण झालं. पुढे विरामचिन्हे, काळ आणि शेवटचा जो घटक असणार आहे आपला सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये साहित्य व साहित्य प्रकार आणि सामान्य ज्ञानावर जनरल नॉलेजवर आधारित काही प्रश्न जे भाषेच्याच अनुषंगाने विचारलेले असतील किंवा भाषेशीच संबंधित असणारे ते प्रश्न असतील असे विचारले जातील. तर असा हा सगळा आपला तृतीय भाषेचा म्हणजे मराठीचा सिलॅबस आहे. या सगळ्या सिलॅबसवर आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती प्रश्न? 25 प्रश्न. आणि प्रत्येक प्रश्न आहे 2 मार्काला. म्हणजे एकूण 50 मार्कासाठी आपल्याला हे सगळे घटक आणि उपघटक अभ्यासायचे आहेत. आता प्रत्येक घटक शिकत असताना किंवा एकदा सगळा आपला सिलॅबस कवर झाल्यानंतर आपण हे सुद्धा बघणार आहोत की कोणत्या घटकाला किती वेटेज आहे आणि त्यानुसार कशाला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते सुद्धा आपण बघूया. त्यातल्या त्यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जसे जसे आपण एक एक घटक शिकत जाणार आहोत तशी तशी तुमचा सराव, तुमची प्रॅक्टिस तुम्हाला वाढवली पाहिजे. आणि एखादा घटक जो अवघड वाटतो त्याला खूप मागे न ठेवता आधी त्याच्यावर तयारी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर आजचा जो पहिला घटक आकलनामधला आपण सुरुवात करणार आहोत तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अतिशय सोपा हा उपघटक आहे आकलनामधला की उतारा आपल्याला दिलेला असणार आहे, त्या उतार्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. तो जर आपण काळजीपूर्वक वाचला तर ही सगळीच्या सगळी मार्क्स जी आहेत ती आपल्या हातातली आहेत, आपल्याला मिळू शकणारी आहेत. म्हणून हे जे मार्क्स आहेत ते कुठेही जाणार नाहीत.
याची आपण काळजी घेण्यासाठी काळजीपूर्वक लक्षपूर्वक दिलेला उतारा वाचणं आणि प्रश्न वाचताना कोणतीही गडबड न करता घाई न करता प्रश्न व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रश्नावर लक्ष केंद्रित करणं खूप इथे महत्त्वाचं आहे, कारण हे प्रश्न जे आहेत ते स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, जनरल प्रश्न नाहीत. थोडीफार काहीतरी ट्विस्ट त्या प्रश्नामध्ये असू शकते. कधी कधी आपण सहज वाचून जातो आणि उत्तराकडे जातो, पण असं न करता प्रश्नसुद्धा काळजीपूर्वक वाचणं आणि उतारासुद्धा काळजीपूर्वक वाचणं आणि त्यानंतरच आपलं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आता बघूया आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय तयारी करायची आहे. दिलेला उतारा पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा. जो उतारा आपल्याला दिलेला आहे तो संपूर्ण उतारा वाचून घेणे, पूर्णपणे वाचून घेणे आणि नुसता वाचायचा नाही तर तो उतारा आपल्याला कशासाठी वाचायचा आहे, दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता यावीत म्हणून तो उतारा आपल्याला वाचायचा आहे. आणि म्हणून दिलेला उतारा पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचणे अतिशय महत्त्वाचं आहे. नुसता वाचायचा आहे का, नाही. अर्धाच वाचायचा आहे का, नाही. पूर्ण वाचायचं आहे आणि काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर बघा, उतार्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय या गोष्टी समजून घ्या. हा जो शब्द आहे आशय, म्हणजे तो उतारा कशाच्या संदर्भातला आहे, कशाच्या बाबतीतला आहे, तो आशय त्या उतार्याचा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी ती एखादी गोष्ट असू शकते, कधीकधी तो उतारा एखाद्या व्यक्तीविषयी असू शकतो किंवा त्या उतार्याला विषयाचं बंधन नाही. तो असेल मराठीत परंतु तो कशाच्याही बाबतीतला असू शकतो. त्यामुळे त्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय नीटपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर उतार्यात आलेले वाक्प्रचार, उतार्यात आलेल्या म्हणी, उतार्यात आलेले जोड शब्द इत्यादी बाबींकडे लक्ष द्या. का लक्ष द्यायचं आहे, कारण विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या वाक्प्रचारांच्या, म्हणींच्या किंवा जोड शब्दांच्या संबंधातले किंवा त्यावर आधारित असू शकतात. म्हणून उतार्यात जर कुठे वाक्प्रचार आला, कुठे म्हण आली, कुठे जोड शब्द आली तर वाचता वाचता त्याला आपण अंडरलाईन करणं किंवा सर्कल करणं, यामुळे काय होऊ शकतं की खाली जर आपण तो प्रश्न वाचायला गेलो तर वरती लगेच आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं. पुढे बघा, विचारलेले प्रश्न नीट वाचा व त्यांची अचूक उत्तरे शोधा. जसं मी आधीच सांगितलं की उतारा तर पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहेच, परंतु विचारलेले प्रश्नसुद्धा नीट वाचणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण घाईघाईमध्ये प्रश्न वाचतो आणि आपल्याला प्रश्न वेगळा समजलेला असतो आणि प्रश्न असतो वेगळाच, त्यामुळे आपलं उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे फक्त उताराच व्यवस्थित वाचायचा नाही तर विचारलेले प्रश्नसुद्धा नीट वाचणं गरजेचं आहे. उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातीलच असे नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 2 वळीत, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतरच्या 3ऱ्या आणि 4थ्या वळीत, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 5व्या आणि 6व्या वळीत असं असेलच असं नाही. कधीकधी 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी पहिल्या वळीतसुद्धा असू शकतं. उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातीलच असे नाही, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आशयाप्रमाणेच व्याकरणावरही प्रश्न विचारले जातील, त्यामुळे केवळ आशयच नाही तर त्याची शब्दसंपत्ती आणि व्याकरणसुद्धा आपल्याला त्या उतार्याचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातील, म्हणजे किती गुण, 6 मार्क्स आपल्याला त्या उतार्यातून मिळणार आहे. तो उतारा आपल्याला एकूण 6 मार्क्स देणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवणं, उतारे वाचण्याची प्रॅक्टिस करणं, सराव करणं, त्यावर आधारित प्रश्न वाचण्याचा सराव करणं, त्यांची उत्तरं शोधण्याचा सराव करणं, हे तुम्हाला आता सुरू करायचं आहे. कारण उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न जे आहेत त्याचे मार्क्स हे आपल्या हातातले आहेत, ते गेले नाही पाहिजेत याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता
आज या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये आपण एकूण 2 उतारे बघणार आहोत आणि त्या उतार्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची ते बघणार आहोत. नंतर हळूहळू काही उतारे आपण बघूया, पुस्तकातून सुद्धा तुम्हाला ते अभ्यासता येतील. तर बघा हा उतारा, पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा. आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय. कळला आशय काय आहे उतार्याचा? वक्तशीरपणाबद्दल किंवा शिस्तीबद्दल हा उतारा आहे. आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. कशामुळे? औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळेच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. हाच वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय. आता हा उतारा का महत्त्वाचा आहे? स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला वेळेला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे. प्रश्न तर वेळेत सोडवायचेतच, परंतु अभ्याससुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ देऊन पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी एक वक्तशीरपणा आपल्या अंगी आपल्याला बांधता आला पाहिजे, असा हा उतार्याचा आशय आहे. आता प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न आहे बघा, वक्तशीरपणा या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही? जे मी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की प्रश्न नीट वाचणं. बऱ्याच जागा आता वक्तशीरपणा या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही हे समजणं खूप गरजेचं आहे. काय विचारलं आहे? या मूल्याशी कोणती गोष्ट योग्य आहे ते नाही विचारलं आहे, योग्य नाही. तर पहिला पर्याय वेळेचे नियोजन करणे, कामाची आखणी करणे, हाती घेतलेले काम वेळेत संपवणे आणि सर्व कामे वेगाने करणे. आता याच्यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं की या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही. कामाची आखणी करणे आहे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आहे, ठरवल्याप्रमाणे काम वेळेत संपवणे आहे, सर्व कामे वेगाने करणे हे याच्यामध्ये नाही आहे. ह्या त्या मूल्याशी गोष्ट जुळत नाही किंवा योग्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. नियोजन केलं पाहिजे, आखणी केली पाहिजे, घेतलेले काम वेळेत संपवले पाहिजे, पण मग ती वेगाने केलेच पाहिजे असे नाही. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. पार पाडणे या वाक्प्रचाराचा उतार्यात आलेला योग्य अर्थ ओळखा. आपण सुरुवातीलाच बोललो की वाक्प्रचार जे आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पार पाडणे या वाक्प्रचाराचा उतार्यात आलेला योग्य अर्थ ओळखा. काम पार पाडणे म्हणजे नष्ट करणे आहे का, पूर्ण करणे आहे का, मेहनत करणे आहे का, खूप प्रयत्न करणे आहे का? बघा कुठे आलं आहे ते. आपण आता हा उतारा वाचूया. पार पाडणे, आपल्या कामाची आखणी करणे, ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काम पूर्ण करणे. तर इथे आपलं उत्तर हे 2 नंबरचा पर्याय आहे. पुढे बघूया. वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास काय होईल? फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल, स्वतःचे नुकसान होणार नाही, दोघांचाही फायदा होईल. स्वतःचे हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे होईल. इथे दिले बघा, वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचेच नुकसान केल्यासारखे होईल. हा या उतार्याचा आशय आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा उतारा वाचणं, प्रश्न समजून घेणं आणि त्याचे उत्तरं योग्य पर्याय निवडून तिथे लिहिणं, डार्क करणं ते सर्कल हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघूया. आणखी एक उतारा आपण घेऊया आणि मग तुम्ही सरावासाठी आणखी उतारे जे आहेत ते पुस्तकातून किंवा जिथे कुठे तुम्हाला मिळतील त्यातून त्याचा सराव तुम्ही
करू शकता. हा उतारा बघा, उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवा. वाचा आणि सोडवा. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे. कितीतरी लहान मोठ्या नद्या, कोणाचे कुटुंब? कृष्णेचे. कृष्णा ही काय? नदी. भले मोठे आहे. कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. म्हणजे गोदावरी काय आहे? महाराष्ट्राची माता. मग फक्त गोदावरीच नाही तर कृष्णेला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? महाराष्ट्र माता. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. म्हणजे कृष्णा नदी. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विसरणार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृत मळे. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दूरच राहिले. तर कृष्णा नदी आणि कृष्णेच्या खोऱ्यात जे काही भाजीपाला जसं की वांगी आहेत, काकड्या आहेत, कलिंगडे आहेत, टरबुजे आहेत, याच्याविषयीचा हा एकूण उतारा आहे आणि त्याचा आशय जो आहे तो नदीच्या संदर्भातला आहे. तर आता आपण प्रश्न बघूया एक एक करत. महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? कृष्णा, वेण्णा, कोयना, गोदावरी. तर महाराष्ट्र माता गोदावरीला म्हणतात. आता इथे असं म्हटलं की महाराष्ट्र माता कृष्णेलाही म्हणता येईल, पण तिच्या अगोदर महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. पुढचा बघूया आपण पर्याय. कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? बघा आता इथे काकड्या पण आहे, टरबुजे पण आहे, कलिंगडे पण आहे आणि वांगी पण आहे, पण अमृतमळे कशाचे फुललेत बघा. वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृत मळे. मग आता इथे काय उत्तर लिहायचं हा आपल्याला प्रश्न पडू शकतो. असं जेव्हा आलेला असेल एखादा प्रश्न तेव्हा एकतर 3 पर्याय दिलेले असतील आणि वरील सर्व असं उत्तर असेल, किंवा मग प्रश्न परत एकदा वाचणं आणि दिलेला उतारा परत एकदा वाचणं हे खूप महत्त्वाचं अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आहे. पुढचा बघूया प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? बघा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? पहिला आहे मन न भरणे. तरीही तृप्ती होणार नाही म्हणजे काय होईल? मन भरणार नाही, याचा उतार्यामध्ये वाक्प्रचार आलेला आहे. पूर्ण करणे. कंटाळा येणे, वीट येणे म्हणजे कंटाळा येणे, हे पण आलेलं आहे. चव घेणे. आता 1-2 महिने ती सारखी खात राहिले तरी ज्याने एकदा चाखली म्हणजे चव चाखली, चव घेणे. पूर्ण करणे हा जो वाक्प्रचार आहे तो आलाय का? बघूया आपण. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे. कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणे कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विसरणार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृत मळे. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली म्हणजे काय केली? चव घेतली, हे आहे. त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही म्हणजे कंटाळा येणार नाही. आणि मग वीट येणे म्हणजे मन न भरणे तर उरस, असा हा. तर पूर्ण करणे हे जो आहे तो आपल्याला या उतार्यामध्ये कुठेही दिसत नाही. किंवा पुन्हा एकदा तुम्ही हा उतारा व्यवस्थित वाचू शकता, पुन्हा एकदा हे प्रश्न व्यवस्थित वाचू शकता आणि मग तुम्हाला त्याचे उत्तर काय वाटतात ते बघू शकता. तर आजचा आपला जो घटक होता तो आकलन, आणि त्या आकलन घटकामध्ये जो उपघटक आज आपण शिकला तो होता उतारा व त्यावर आधारित प्रश्न. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना खूप सरावानंतर
किंवा खूप प्रॅक्टिस तुम्ही केल्यानंतर एक करू शकता की आधी प्रश्न वाचायचे आणि मग उतारा वाचायचा. म्हणजे काय होतं, उतारा वाचता वाचताच तुम्हाला त्या 3पैकी 1-2 प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. म्हणजे उतारा वाचून प्रश्न वाचण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपला वाचू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे करत असताना घाई गडबड न करता शांततेत प्रश्न वाचणं आणि मग उतारा वाचणं. पण हे सरावाचं काम आहे. असं नाही की तुम्ही फक्त प्रश्नच वाचा आणि मग उताराकडे जा. तुम्हाला जर वाटत असेल आधी उतारा वाचला पाहिजे आणि मग प्रश्न वाचले, तुम्ही तसंही करू शकता. एकच गोष्ट आहे की तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तेवढं तुमचं तुम्हालाच कळेल की आधी उतारा वाचायचा की आधी प्रश्न वाचायचे. आधी प्रश्न वाचून घेतले तर उतारा वाचता वाचता 1-2 प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर आपला वेळ वाचतो. कारण यासारख्या स्कॉलरशिपसारख्या परीक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर वेळेला खूप महत्त्व आहे. 1.5 तासात 75 प्रश्न 1.5 तासात 75 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते 1.5 तासात 75 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळेचं गणित बसवावं लागेल. आणि वेळेचं गणित बसवण्यासाठी जो आपला पहिला उतारा आपण बघितला, वक्तशीरपणा आपल्याला आपल्या अंगी बाणवावा लागेल, त्याची सवय करून घ्यावी लागेल. आणि त्यासाठी पुन्हा एकच गोष्ट मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल की जोही घटक आपण शिकतोय, मग तो फर्स्ट लँग्वेज इंग्लिशचा असू द्या, मॅथमॅटिक्सचा असू द्या, इंटेलिजन्स टेस्टचं असू द्या किंवा मराठीचा असू द्या, या परीक्षेमध्ये जेवढा जास्त सराव तुम्ही कराल तेवढा जास्त कमी वेळ तुम्हाला प्रश्न समजण्यासाठी लागेल आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी लागेल. तेव्हा जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त उतारे वाचा आणि त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आज आपण फक्त काय केलं आहे की प्रश्न बघितला आणि त्याचे पर्याय बघितले. आणखी पुढे जसे आपण लेक्चर्स घेत जाऊ तिथे आपण कशा प्रकारे ते सर्कल डार्क करायचे किंवा त्याची नेमकी पद्धत काय आहे ते सुद्धा बघूया. तर आजचा आपला घटक होता आकलनामधला उतारा व त्यावर आधारित प्रश्न. पुढच्या भागामध्ये आपण बघूया की कविता व त्यावर आधारित प्रश्न असंच असणार आहे. कविता नीटपणे वाचली आपण, आपल्याला समजली की आपण त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरंसुद्धा चांगल्या प्रकारे लिहू शकतो. म्हणून पुढच्या भागात आपण बघूया कविता व त्यावर आधारित प्रश्न. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.